आपण आलेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी। काल पाचोरा शहराच्या राजकारणात एक नवीन घटना घडली, ज्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली। नुकत्याच 2016 साली झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे संजय गोहिल या ठिकाणी निवडून आले होते। मात्र त्यांच्या ही संपूर्ण निवड प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात आधीपासूनच सापडलेली आहे। आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पराभूत उमेदवार होते ए.बी. आहिरे यांनी त्यांच्या जातीलाच आव्हान दिलं होतं। ते महाराष्ट्राचे रहिवासी नसल्याने आणि गुजरात राज्याचे रहिवासी असल्याने त्यांना जात पडताळणी समितीकडून जात पडताळणी प्रमाणपत्र मिळू नये या संदर्भामध्ये त्यांनी कायदेशीर पाठपुरावा केला होता। मात्र नंतरच्या काळामध्ये जात पडताळणी समितीकडून त्यांना या संदर्भातलं वैधता प्रमाणपत्र मिळालं होतं। मात्र त्यानंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे जात वैधता प्रमाणपत्र जे ते मिळवण्यासाठी स्थानिक आमदार शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी दबाव तंत्राचा वापर करून समितीवर दबाव निर्माण करून हे वैधता प्रमाणपत्र मिळवलं होतं असा आक्षेप घेत मान्य उच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये याचिका दाखल केलेली आहे। त्या याचिकेवर सुद्धा प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान शासनाने नुकताच जो काही एक अध्यादेश काढला होता, त्या अध्यादेशाप्रमाणे 6 महिन्याची जी काही जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत होती, ती मुदत शासनाने वाढवून 1 वर्षापर्यंत केली होती। आणि या मुदतीत देखील येथील स्थानिक नगराध्यक्ष संजय गोहिल हे आपलं जात पडताळणी समितीचं जे काही प्रमाणपत्र होतं, वैधता प्रमाणपत्र, ते सादर करू शकले नाहीत। आणि त्याचा दाखला घेत ए.बी. आहिरे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल करत त्यांना या प्रकरणी अपात्र घोषित करावे अशी मागणी केली होती। या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध सुनावण्या होत काल या प्रकरणाचा अंतिम निकाल लागला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल यांना अपात्र घोषित केलेले। काल उशिराने हा निर्णय झाला। या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आणि या संपूर्ण घटनेची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत नगरपालिकेतील गटनेते संजय वाघ हे उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमके हे काय प्रकरण होते आणि आता जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात काय निर्णय दिलेला आहे। या संदर्भामध्ये कालच नगरपालिकेच्या नगराध्यक्ष संजय गोहिल यांना जिल्हाधिकारी निंबाळकर साहेब यांनी पायउतार केलेला आहे। त्याची प्रत आम्हाला आज मिळाली आणि त्यानुसार त्यांच्या जे पराभूत उमेदवार राष्ट्रवादीचे ए.बी. आहिरे सर यांनी त्यांच्या जात पडताळणी समितीच्या संदर्भामध्ये जात पडताळणीकडे आणि त्यांच्या आता नंतरचा जो निर्णय झाला त्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार दाखल केली होती। आणि त्या तक्रारीचा निर्णय कालच मिळालेला असल्यामुळे आमच्या राष्ट्रवादीच्या सरगोटामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की उशिरा का होणार परंतु आम्हाला न्याय मिळालेला आहे। गेल्या 2016च्या निवडणुकीमध्ये आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार ए.बी. आहिरे सर आणि संजय गोहिल यांच्या जोरदार टक्कर होऊन आमचे उमेदवार काही मतांनी पराभूत झाले। आणि त्यानंतर आमच्या उमेदवार ए.बी. आहिरे सरांनी 10 दिवसात जात पडताळणी समिती नगरपालिकेचे CEO आणि जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होती की यांचं जात प्रमाणपत्र जे आहे, जातीचं प्रमाणपत्र हे खोटं आहे आणि याच्यामध्ये बनावटपणा आहे, त्याच्यामुळे यांची निवडणूक अग्राह्य करण्यात यावी। परंतु त्यावेळेला मुदतीच्या आत त्यांच्या निवडणुकांनी वेळोवेळी तारखा देत गेले आणि त्याच्यात त्यांचा बराच कालावधी गेला। दरम्यानच्या काळात जात पडताळणी समितीकडे हे प्रकरण पेंडिंग होतं, परंतु जात पडताळणी समितीकडे प्रकरण पेंडिंग असताना आमच्या येथील स्थानिक आमदार जे सत्तेमध्ये सहभागी आहेत त्यांनी वरिष्ठ पातळीवरून दबाव तंत्र वापरून त्यांचा निर्णय लागू दिला नाही। अधिकाऱ्यांना दबाव तंत्राखाली वापरून त्यांनी त्यांच्या बाजूने निर्णय लावून घेतला। त्यावेळेला आमच्याकडून 25ची एक नोटीस दिली गेली होती आमच्या विनंती अर्जावरून, परंतु ती नोटीसच्याला देखील त्यांनी दबाव तंत्र वापरून त्या नोटीसविरुद्ध निर्णय द्यायला लावला। आणि त्यानंतर आम्ही या संदर्भात प्रकरणामध्ये न्यायालयात गेलेलो आहोत, हायकोर्टामध्ये ती प्रोसिजर पेंडिंग आहे। त्याच्यावर निर्णय आमच्या बाजूने होईल ही आम्हाला खात्री आहे। परंतु दरम्यानच्या काळात शासनाने 6 महिन्याच्या आज व्हॅलिडिटी सादर केली पाहिजे ज्या संस्थेत तो निवडून आला असेल तिथे। तर त्यांची मुदतीत यांनी जात पडताळणीच्या ऑफिसकडे जिथे ज्या एजन्सीकडे निवडून आले म्हणजे नगरपालिकेत सादर न केल्यामुळे त्यांना पायउतार होणं गरजेचं होतं। आणि आम्ही तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार केल्यानंतर
ॲडव्होकेट विश्वास भोसले यांनी आमचं काम पाहिलं आणि त्या मुद्द्यावरून निवडणूक नगराध्यक्ष संजय गोहिल यांना काल जिल्हाधिकारी साहेबांनी पायउतार केलेला आहे. त्यांचे अधिकार काढून त्यांना पायउतार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या तक्रारीला आमच्या ज्येष्ठ नेते आदरणीय भाऊ वगैरे या शनी वाघ, भूषण वाघ, आमचे सर्व नगरसेवक ए बी आहिरे सर यांनी सतत पाठपुरावा केला आणि कायद्याची बाजू आमच्या बाजूने निकाल लागल्यामुळे आम्ही सर्व आनंदित आहोत. आपल्यासोबत या संपूर्ण तक्रारीचे जे तक्रारदार आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते ए बी आहिरे, हे सुद्धा आहेत. आपण त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेऊ. अखेर मला न्याय मिळालेला आहे. आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप भाऊ, संजय नाना वाघ आणि आमचे ॲडव्होकेट महेश देशमुख या सर्वांच्या सहकार्याने, आमच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सदिच्छांनी, संघर्षाने शेवटी आम्हाला न्याय मिळाला. या बाबतीत खूप समाधान वाटतंय. सर्वप्रथम मी या 2 गोष्टी भिन्न आहेत हे सर्वांना सांगू इच्छितो की 2 प्रकारच्या तक्रारी विद्यमान नगराध्यक्षांच्या विरुद्ध करण्यात आलेल्या होत्या. सगळ्यात पहिली तक्रार मी निवडून आल्यानंतर अगदी 10 दिवसाच्या आत सामाजिक न्याय जो विभाग आहे, जात पडताळणी विभाग, त्या पडताळणी विभागाकडे केलेला होता. त्याचा संदर्भ असा होता की संबंधित नगराध्यक्ष हे या राज्याचे मूळ रहिवासी नसल्यामुळे त्यांना या राज्यात कुठल्याही प्रकारची निवडणूक लढविता येत नाही किंवा कुठल्याही अनुसूचित जातीसाठीच्या ज्या काही सवलती असतील त्यांचा फायदा घेता येत नाही. या बाबतीत मी पडताळणी समितीकडे तक्रार केली आणि तिथे अशी मागणी केलेली होती की यांना वैधता प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. मात्र अशी प्रक्रिया सुरू असताना 6 महिन्याच्या कालावधीनंतर पडताळणी समितीचा एक नियम असतो 25चा की ज्याद्वारे ते एखाद्या अर्जदाराचा जात वैधता प्रमाणपत्राचा दावा हा खोटा आहे अशी एक नोटीस पाठवली जाते. ती नोटीस संबंधित नगराध्यक्षाला पाठवण्यात आलेली होती की तुमचा दावा सिद्ध होत नाहीये, तुम्ही 1950 पूर्वीचा एखादा पुरावा आपण सादर करावा. परंतु ती गोष्ट करण्यास देखील ते असमर्थ ठरले. केवळ प्रतिज्ञापत्रांच्या आधारे त्यांनी जात प्रमाणपत्र मागणीचा रेटा लावून ठेवला आणि या नोटिसीनंतर विद्यमान आमदार जे आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्यांनी सरळ सरळ दबाव तंत्राचा वापर सुरू केला. त्यांनी LAQ केला विधानसभेमध्ये, त्यानंतर अँटी करप्शनकडे तक्रारी केल्यात, त्याचबरोबर त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात आणि या दबावापोटी शेवटी जो निर्णय झाला तो आमच्या विरुद्ध गेला. पण आम्ही त्या निर्णयाला डगमगलो नाही. आम्ही हायकोर्टात सुद्धा दाद मागण्यासाठी गेलो आणि हायकोर्टात आमचं ते जे प्रकरण आहे ते अजूनही प्रलंबित आहे. त्याच्या तारखा सुरू आहेत. येत्या काही महिन्यातच म्हणजे 1-1.5 महिन्यामध्ये ते प्रकरण पुन्हा जात पडताळणीकडे रिमांड बॅक होईल आणि तिथे सुद्धा आम्हाला न्याय मिळणार आहे. आता सुदैवाने असं झालं दरम्यानच्या काळामध्ये की सप्टेंबर 2018 एक अध्यादेश महाराष्ट्र शासनाने काढलेला होता की जे उमेदवार निवडून आल्यानंतर 6 महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र देऊ शकत नाही त्यांच्यासाठी मुदत वाढवण्यात आली आणि ती 1 वर्ष करण्यात आली. परंतु संबंधित नगराध्यक्षाने 1 वर्षापेक्षाही जास्त कालावधी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी घेतला. त्या गोष्टीचा आधार घेत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मागण्यासाठी गेलो आणि त्याबाबत मी तक्रार केली आणि शेवटी 1च महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बाबींची बारकाईने तपासणी केली, सर्व पुरावे बघितलेत आणि आम्हाला न्याय दिलेला आहे. दरम्यान या प्रकरणी आता शिवसेनेतर्फे नगरविकास मंत्र्यांकडे या संदर्भातलं अपील दाखल होण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आता येणाऱ्या पुढच्या काळात पाचोरा शहरासह तालुक्याचं आणि एकूणच जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना काय भूमिका घेते आणि या पाचोरा नगराध्यक्षपदाच्या संदर्भात काय निर्णय होतो याबाबत मात्र पाचोरेकरांमध्ये उत्सुकता पाहावयास मिळते. PBC मातृभूमीसाठी कॅमेरामन नगराज पाटीलसह प्रवीण ब्राह्मणे.